या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते होत आहे। अंधाराकडून प्रकाशाकडे जात असताना अज्ञानरूपी काळोखाचा नायना ठेवावा, तसंच मंडळी या क्षेत्रातील अंधकार दूर व्हावा, आपले ज्ञानाकडे वाटचाल व्हावी। या कार्यक्रमाचा श्रीगणेश आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करत आहोत। मान्य पंकजी भुसे सर यांचा सन्मान डीवायएसपी साहेब डॉक्टर सुदर्शन राठोड करतात, धन्यवाद। यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य गणेश बिरादार साहेब यांचा सन्मान सूर्यकांत पोकळे सर पोलीस निरीक्षक इंदापूर या ठिकाणी करते। मान्य गणेश बिरादार साहेब यांचा सन्मान सूर्यकांत पोकळे साहेब पोलीस निरीक्षक इंदापूर या ठिकाणी करतात। मान्य चंद्रशेखर यादव साहेब या ठिकाणी हा सन्मान करतात। गणेश बिरादार साहेब यांचा सन्मान। त्याचा पुढील सन्मान मान्य वैभव नावडकर साहेब प्रांत अधिकारी बारामती यांचा सन्मान मान्य घ्यावी। या उत्सवासोबतच पुढे चालून ईद ई मिलाद पण येत आहे, त्या उत्सवाच्या अनुषंगाने पण एक वेगळी बैठक पण परत प्रत्येक पोलीस स्टेशन वाईज घेतल्या जाणार आहे। गणपती मंडळाच्या बैठकाही या पोलीस स्टेशन वाईज खाली घेतल्या जात आहेत। प्रत्येक एक गाव एक कॉन्स्टेबल योजना संपूर्ण पुणे ग्रामीणमध्ये राबवलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती असावं की तुमच्या प्रत्येक गावासाठी एक पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस हेड कॉन्स्टेबल किंवा ASI दर्जाचा एक पोलीस अधिकारी नियुक्त केलेला आहे, जो तुमच्या गावातल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचा समावेश आहे। त्यामुळं पालिकेच्या वतीनं काही थोडक्यात सूचना सांगण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे। सर्वप्रथम आपण जे मंडप उभारणार आहात त्या मंडपाची जागा सुयोग्य ठिकाणी असावी आणि आपण रीतसर मंडप परवानगी घेऊनच आपले मंडप उभारावेत। पद्धतीचं त्यांचं मार्गदर्शन असतं, ते आल्यापासूनचं जे आमच्या भिगवणचं जे वैभव आहे ते खूप सुंदर। सर्वप्रथम बारामती या ठिकाणी गणेशोत्सव 2025 या निमित्ताने एकत्र झालेले सर्व गणपती मंडळाचे किंवा ईद साजरा करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी, माझे सहकारी अधिकारी, सर्वांना माझ्यातर्फे सुप्रेम नमस्कार। खूप सारी चर्चा झालेली आहे, आपल्याकडून खूप सारे सुझाव सुद्धा आलेले आहे, त्याची नोंद घेण्यात आलेली आहे। माझे सहकारी अधिकारी यांनी सुद्धा आपल्याला खूप डिटेलमध्ये सूचना दिलेली आहे। मग 2-4 गोष्टी बोलतो। सर्वप्रथम एखादा सण जर साजरा केला जाते, आपण साजरा करतो, एक रीत असते, एक ट्रेडिशन असते की मागच्या वर्षी कसा साजरा केला होता, त्यांची मागच्या जनरेशनने कसा साजरा केला होता, मग ते ही रीत पुढे पुढे चालते। परंतु हा विचार कमी लोक करताय की आज रोजी या आठवड्यात या 10 दिवसात आम्ही एक विशेष सणला साजरा जे करतो त्याच्या मागे काय भावना आहे, काय कारण आहे हे पण माहीत असलं पाहिजे। नुसती ही तयारी करणे की डेकोरेशन असली पाहिजे, डीजे व्हावे किंवा वादपथक असला पाहिजे किंवा तिसरा काही उपक्रम असला पाहिजे, यांच्यावर फक्त चर्चा करण्याचे बरोबर मी म्हणत नाही की ऐसा करायला नको, आपल्याला आपली आपली निवड आहे। पण आपण कशामुळे एक सण साजरा करतो आणि सण वर्षानंतर येत आहे, तो विशेष दिवस, तो स्थापनाचा दिवस असू द्या, तो गौरी विसर्जनचा दिवस असू द्या किंवा तो चतुर्थीचा दिवस असू द्या किंवा तो ईदचा दिवस असू द्या किंवा दुसरा काही सण असू द्या, प्रत्येकाचे मागे एक इतिहास आहे, त्याचे मागे सामाजिक कारण आहे। समाज